नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत नंदुरबार जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा निकाल। नंदुरबार जिल्हा येथे 4 विधानसभा मतदारसंघ आहेत। नंदुरबार येथे अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर ही 4 विधानसभा मतदारसंघ येतात। पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे अक्कलकुवा। अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक येतो 1। अक्कलकुवा या विधानसभा मतदारसंघ येथे शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून आमशा पाडवी यांच्या विरुद्ध काँग्रेस पक्षाकडून केसी पाडवी आणि अपक्ष हिना गावित अशी लढत झाली होती। यामध्ये आमशा पाडवी यांना 72,629 एवढी मते मिळाली, तर केसी पाडवी यांना 69,725 एवढी मते मिळाली आणि हिना गावित यांना 6,731 एवढी मते मिळाली। यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या आमशा पाडवी हे अक्कलकुवा येथे आमदार म्हणून निवडून आले। दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे शहादा। शहादा विधानसभा मतदारसंघ क्रमांक 2 आहे। शहादा हा विधानसभा मतदारसंघ येथे भाजप पक्षाकडून राजेश पाडवी यांच्या विरुद्ध काँग्रेस पक्षाकडून राजेंद्र कुमार गावित आणि अपक्ष गोपाळ भंडारी अशी लढत झाली होती। यामध्ये राजेश पाडवी यांना 1,46,839 एवढी मते मिळाली, तर राजेंद्र कुमार गावित यांना 93,625 एवढी मते मिळाली आणि अपक्ष गोपाळ भंडारी यांना 2,396 एवढी मते मिळाली। यामुळे शहादा विधानसभा मतदारसंघ येथे 2024 मध्ये भाजप पक्षाचे राजेश पाडवी हे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। आता पाहूया तिसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे नंदुरबार। नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक 3 आहे। नंदुरबार विधानसभा मतदारसंघ येथे 2024 मध्ये भाजप पक्षाकडून विजयकुमार गावित यांच्या विरुद्ध काँग्रेस पक्षाकडून किरण ताडवी आणि मनसेकडून वासुदेव गांगुर्डे हे निवडणुकीच्या रिंगणात होते। यामध्ये भाजप पक्षाचे विजयकुमार गावित यांना 1,55,190 एवढी मते मिळाली, तर काँग्रेस पक्षाचे किरण ताडवी यांना 78,943 एवढी मते मिळाली, तर मनसे पक्षाचे वासुदेव गांगुर्डे यांना 1,209 एवढी मते मिळाली। यामुळे नंदुरबार येथे 2024 मध्ये भाजप पक्षाचे विजयकुमार गावित यांचा दणदणीत विजय झालेला आहे। आता पाहूया चौथा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे नवापूर। नवापूर विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक 4 आहे। नवापूर विधानसभा मतदारसंघ येथे काँग्रेस पक्षाकडून शिरीष कुमार नाईक यांच्या विरुद्ध अपक्ष शरद गावित आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भारत गावित हे निवडणुकीच्या रिंगणात होते। यामध्ये काँग्रेस पक्षाचे शिरीष कुमार नाईक यांना 87,166 एवढी मते मिळाली, तर अपक्ष शरद गावित यांना 86,045 एवढी मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भारत गावित यांना 56,176 एवढी मते मिळाली। यामुळे 2024 मध्ये नवापूर येथे काँग्रेस पक्षाचे शिरीष कुमार नाईक यांचा दणदणीत विजय झाला। तर मंडळी, ही आहे माहिती नंदुरबार जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघातील निकालाबद्दल। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।